मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो आतंकवाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद दो दिशा भाई मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवादियों को फांसी दो फांसी दो फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो फांसी दो फांसी दो आतंकवाद को फांसी दो मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद एक सेकंड ये कोणाचं आहे हा कोणाचं आहे ये लगाय वो थोड़ा ध्यान आप ना तुम्ही आम्हाला मॅडम काय सांगाल पुन्हा एकदा आतंकी हल्ला झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आपलं केंद्र सरकार असे फेल्युअर आहे का काय सगळं संघटित आंदोलन सुरू आहे 28 लोकां
ची मृत्यू झाली. आतंकवादी लोकांनी एवढी स्मूथली, कसं आहे की आता न्यूज मध्ये आपल्याला फक्त हेट बघायला भेटते की या धर्माने असं केलं तसं केलं, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्म आणि टेररिझमच्या काहीच कनेक्शन नाही आहे. कारण की मागचे 10 वर्षापासून आपण किती मॉब लिंचिंगचे केस बघत आहे. तर हिंदुइझम आपल्याला मॉब लिंचिंग शिकवत नाहीये आणि इस्लाम आपल्याला कोणी बेकसूरची जान घ्यायला शिकवत नाहीये. तर धर्म आणि क्राईमच्या काही रिलिजन नाहीये. क्रिमिनल माइंडसेट इज अ सायकोपॅथिक डिसऑर्डर. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठे आपण चुकलो आपल्याला बघावं लागेल की एवढी स्मूथली टेररिस्ट येऊन कशा हमला करून परत गेलं, सेफली गेलं. आणि आता किती तास झालेले ते लोक सापडले गेले की नाही ते पण आपल्याला माहित नाहीये. तर असे लोकांना घरात घुसून सबक शिकावा लागेल. नामर्द आपण म्हणजे असं, इट्स व्हेरी इनह्युमन अँड दिस इज नॉट अ मॅनली ऍक्ट. नो रिलिजन टीचेस यू दॅट. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या लोकांची जीव गेलाय त्यांना सहानुभूती आणि लवकरात लवकर टेररिस्टला पकडून एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की परत आपल्या देशाला असे काहीच इन्सिडेंट फेस करायचं नाही. सुरुवातीला धर्म विचारला गेला, नंतर त्यांना कलमा पडायला लावला, याकडे कसं बघता तुम्ही? हे सगळं आपल्याला कसे आहे की असे प्रकारची स्टोरी आपल्याला बघायला भेटते, ऐकायला भेटते. कसं आहे की मला असं ऐकायला भेटलं की नाम विचारून गोळी मारली. तर कसं एक सय्यद हसन अली शाह नावाचा पण एक मुला होता, त्यांची पण मृत्यू झाली आहे. तर नाव विचारून गोळी मारली झाली तर त्यांना कसं गोळी मारली ना, तो मुस्लिम होता. तर अशी प्रकारची स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल. एक विक्टिमची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरचे लोकल लोकांनी बिस्मिल्ला करून तिची जान बचवली. तर प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते. पण आता स्टोरी ऐकण्याची वेळ नाहीये. आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल. भाजपच्या आयटी सर्व पोस्ट व्हायरल होते, धर्म के गोली मारे हे याद रखेंगे. काय वाटतं त्यांना, काय म्हणायचं, काय म्हणायचं? भाजपचा जे आयटी सेल आहे ना, इट्स भाजपचा आयटी सेल खूप चांगलं काम करत आहे नॅरेटिव्ह सेट करायला. जेव्हा ज्या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे ना, तेव्हा ते लोक असे नॅरेटिव्ह सेट करत आहे. कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे ना की कशा एवढं स्मूथली अटॅक कशा झाला एवढं स्मूथली. आणि ह्या लोकांना जे टेररिस्ट आहे, मला तर फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स नव्हती, इनोसेंट लाईफला तुम्ही जाऊन गोळी मारली, तुमच्या मनात हिंमत आहे ना, तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे, इंडियन सोल्जर्स, त्यांच्या समोर जाऊन करा ना, त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना, कसं तुम्हाला धूळ चकवणार बघा. तुमची काय मागणी असणार राष्ट्रवादीकडनं आणि तुम्ही भाषावर लटकवलं आहे, थोडे मागणी असेच प्रत्येक क्रिमिनलला फाशीवर गव्हर्नमेंटला घ्यावं आणि लवकरात लवकर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल. तो हिंदी में जानना चाहिए, आज जो फांसी दी गई है आपने उमरा में आतंकी को, आपकी क्या मांग रहेगी राष्ट्रवादी आगे जाके भारत? देखिए, आज की तारीख में मुझे ऐसा लगता है इंसान की कीमत सबसे कम हो गई है. एक इंसान की कीमत इतनी सस्ती हो गई है कि वो जाकर के सही से वेकेशन भी नहीं मना सकता है. हम यही देखने में लग जा रहे हैं कि अगर कुछ क्राइम हो रहा है तो कौन से धर्म ने किया और किसके साथ किया है. हमारा फर्स्ट ये नहीं होता है कि क्रिमिनल को पकड़े, उसको ढूंढे, उसको सजा दे और स्ट्रिक्ट एक्शंस ले और सिक्योरिटी टाइट करे. ये हम नहीं सोच रहे. हम ये सोच रहे हैं, पूरा इंटरनेट, पूरी न्यूज़ हमको इससे देखने को भरी पड़ी है कि कौन से धर्म ने क्राइम किया और किसके साथ किया. तो देखिए, कोई भी धर्म, हिंदुइज्म हमको मॉब लिंचिंग नहीं सिखाता है ना. पिछले 10 सालों से हम इंडिया में कितने मॉब लिंचिंग के केस देख चुके हैं. तो हिंदुइज्म हमको मॉब लिंचिंग नहीं सिखाता है. वैसे ही इस्लाम हमको किसी की जान लेना नहीं सिखाता है. जो भी लोग जान लेते हैं वो पागल, साइकोपैथ मेंटालिटी के होते हैं और क्राइम का कोई रिलीजन नहीं होता है. ऐसे कोई भी धर्म के ऐसे क्रिमिनल्स हो, टेररिस्ट हो, इनको कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए. इनके घर के अंदर घुस के इन लोगों को मारना चाहिए. इनको फांसी पे चढ़ाना चाहिए ताकि एक एग्जाम्पल सेट हो
कि इंसान की जिंदगी की कीमत इतनी सस्ती नहीं है और गवर्नमेंट को इस पे जो लूप होल, जो गलती हो रही है सिक्योरिटी में, उस पर ध्यान देना चाहिए। जाति नाम का तो रंग चढ़ा गया है यहाँ पे, जाति का नाम आ रहा है सामने, हिंदू है तो उनको इस तरह से गोलियां मारी जा रही है, ऐसा सामने आ रहा है। देखिए, ये एक नैरेटिव सेट, मुझे यही मैं शॉक में हूँ कि एक रूलिंग पार्टी अपने ऑफिशियल पेज से ऐसा इनसेंसिटिव स्टेटमेंट कैसे डाल सकती है जिससे देश के अंदर दंगे होने के चांसेस हो सकते हैं। इसी से आपको पता चल जाएगा कि आप एक बहुत बड़े प्लेटफॉर्म पे बैठे हैं, आपको कुछ भी बोलने से पहले सोचना चाहिए कि आपके एक्शन से आपको क्या बॉम्बे में, थाने, महाराष्ट्र में भी रास्ते पे गोलियां मरवानी है एक दूसरे को, ऐसी बातें करके। ऑलरेडी आप कश्मीर में, यू आर लैकिंग सिक्योरिटी इन कश्मीर, सो व्हाट एल्स डू यू वांट? आपको महाराष्ट्र में, थाने में भी, दूसरे देश के हिस्सों में भी आपको लोगों की जान को सेंसिटिविटी में डालना है क्या, ऐसी बातें करके? ऐसे मौके पे तो आपको फैमिलीज को सपोर्ट करना चाहिए जिनकी जाने गई, और जल्द से जल्द उनके साथ जिन्होंने ये हरकत की उसको सजा देनी चाहिए, rather than ब्लेमिंग इट ऑन ईच अदर। मुझे लगता है कि आपको जो कल्प्रेट है उनको ढूंढ के सजा दीजिए, कोई भी धर्म का हो, उसको सजा मिलनी चाहिए। स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल। एक विक्टिमची जे वाईफ होती, तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरची लोकल लोकांनी बिस्मिल्ला करून तिची जान बचवली। तर प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते, पण आता स्टोरी ऐकण्याची वेळ नाही आहे। आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल। भाजपच्या आयटी सेल पोस्ट व्हायरल होते, धर्म पूछ के गोलीबारी हे याद रखेंगे, काय वाटतं त्यांना, काय म्हणायचं, काय म्हणायचं? भाजपचा जे आयटी सेल आहे ना, इट्स व्हेरी भाजपचा आयटी सेल खूप चांगलं काम करत आहे नॅरेटिव्ह सेट करायला। जेव्हा या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे ना, तेव्हा ते लोक अशी नॅरेटिव्ह सेट करत आहे। कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे ना, की कशा एवढं स्मूथली अटॅक कसं झालं एवढं स्मूथली। आणि या लोकांना जे टेररिस्ट आहे, मला तर फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स नव्हती, इनोसेंट लाईफला तुम्ही जाऊन गोली मारली, तुमच्या मनात हिम्मत आहे ना, तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे, इंडियन सोल्जर्स, त्यांच्या समोर जाऊन करा ना, त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना, कसं तुम्हाला धूल चकवणार बघा। तुमची काय मागणी असणार राष्ट्रवादी पक्षाकडनं, आणि एकंदरीत तुम्ही आशावर लटकवलं आहे, थोडे मागणी असेच प्रत्येक क्रिमिनलला फाशीवर गव्हर्नमेंटला घ्यावं आणि लवकरात लवकर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावं लागेल। तो हिंदी में जानना चाहेंगे, आज जो फांसी